स्कूल सादर करीत आहे बालनाट्य बाळ श्रावण। लेखक दिग्दर्शन सुजित जोशी, प्रकाश योजना विनोद राठोड, संगीत मिलिंद फडके, नेपथ्य सुखदा जोशी, संदीप रत्नपारखी, मानसी भांडारकर, रोहित पगारे, रंगभूषा माणिक कानडे, बाल कलाकार इस्पॅलियर स्कूल चे विद्यार्थी सचिन उषा विलास जोशी। इस्पॅलियर ड्रामा स्कूल सादर करीत आहे बालनाट्य बाळ श्रावण। आपण जरा इथे विश्रांती घेऊया आणि भोजनही करूया। श्रावण बाळा, तुझ्यासारखा पुत्र मिळाला आम्ही धन्य झालो। विश्रांतीची आवश्यकता श्रावण बाळा तुला आहे। आम्ही आमच्या अंधत्वाचे ओझे तुझ्या खांद्यावर दिले आहे। नाही पिताश्री, तुमची इच्छा पूर्ण करणं हे माझं कर्तव्य आहे। बाळा, भुकेने व्याकुळ झालो आहोत, थोडं भोजन करूया का? हो बा, जशी आज्ञा माते। अरे अरे अरे, असे अस्वस्थ होऊ नका। नाही, मला माहितीये की तुम्हाला ही गोष्ट माहितीये। तुम्हाला वाटेल अरे हे काय, आम्हाला माहितीये की श्रावण बाळाची गोष्ट आहे, एवढा वेळ काढून आलो आणि हे बघायचं वगैरे वगैरे वगैरे। तर गोष्ट आहे श्रावण बाळाची। हा, आता ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी आपण एक फास्ट रिकॅप घेऊया। तर आम्ही आहोत श्रावण बाळाचे माता पिता। मागच्या जन्माचे पाप म्हणून आम्ही असे अंध झालो। पाप नाही, ब्रह्मदेवाने दिलेले वरदान आहे। दिव्य पुत्र होईल आणि आपली दृष्टी जाईल। अगदी तसंच झालं। नाही, हे मागच्या जन्माचे पापच आहे। नाही, वरदान आहे। नाही, पाप आहे। नाही, वरदान आहे। अरे थांबा, मी त्यांना फास्ट रिकॅप घ्यायचं म्हणालोय, तर प्लीज थोडं फास्ट। हे माता, हे पिता, आपण जरा इथे विश्रांती घेऊया आणि भोजन करूया। श्रावण बाळ, तुझे सारखं पुत्र मिळालं, मी धन्य झालो। विश्रांतीची आवश्यकता श्रावण बाळ तुला आम्ही आमच्या अंधत्वाचे ओझे तुझ्या खांद्यावर दिले। नाही, मी कशी तुमची इच्छा पूर्ण करणे माझं कर्तव्य आहे। वा, भुकेने व्याकुळ झालो, थोडं भोजन करूया का? हो बा। अरे अरे अरे, हळू हळू हळू, एवढा पण फास्ट नको। अरे कसं घेऊ? थोडक्यात हायलाइट द्या। तर मी आहे श्रावण बाळ, आई वडिलांना काशी यात्रेस घेऊन निघालोय। माझे आई वडील अंध आहे, माझ्या शिवाय त्यांना दुसरा आधार नाही।
श्रावण, ओ श्रावण,
श्रावी, ए श्रावी. श्रावण बाळा, बाहेर तुझा सखा आला आहे, तुला बोलावतो आहे. बाळ श्रावण, कॅपी बोलवतोय. आलो आलो आलो. अरे मित्रा, तू कसं काय इथे आलास? काय नियोजन आहे का? काय रे, तू कावर आलाय? काही काम आहे का? श्रावण, मी खेळायला जात आहे, तू येतोयस का? मी क्रिकेट खेळायला चाललो, तू येतोयस? मित्रा, मी विचारून आलो, सांगतो. हे माता, हे पिता, कल्पित खेळायला बोलवत आहे, मी जाऊन येऊ का? ए आई, कॅपी क्रिकेट खेळायला बोलवत आहे, मी जातो. जा बाळा. खेळून ये. आम्ही यात विश्राम करतो. आम्ही आमच्या अंधत्वाचे ओझे तुझ्या खांद्यावर दिले आहे. काही नको, परीक्षा जवळ आली आहे, अभ्यास कर. आला करतो. चल रे चल. अरे आजकालच्या मुलांनी काय ऐकलं ना तर शपथ. चल चल श्रावण, माझ्याकडे फेक. हा हे घे. अरे अरे, चेंडू खाली पडला. थांब मित्रा, मी बघतो. अरे हे खूप खोल आहे. मित्रा, मी प्रयत्न करतो. सावकाश मित्रा, तुझा हात आहे. तुला लागलं तर नाही ना? नाही. बरं, चल आता घरी. माता पिता वाट बघत असतील. साधा थ्रोय देता येत नाही तुला. बीच बघतो. अरे टाकी किती खोल. सांग बरं. अरे काय करतो? अरे काय करतो? काही बसली. सटके
मुलांशी सामना करू दे त्यांना. असे आपल्या आजूबाजूला प्रेरणा देणारे, उत्साह वाढवणारे फार कमी लोक आपल्या आजूबाजूला असतात. अहो शिक्षकांनी प्रश्न पडतो. खालती बसले. हा बरोबर. सर मला कबड्डीची मॅच खेळायची आहे. कबड्डी तुला जमेल ना? हो. मला नाही वाटत तुला जमेल असं. बरोबर आहे सर तुमचं, मला नाही जमणार.
अशी गोंधळलेली अवस्था आजकालच्या पोरांची आहे. श्रावण, मैं आता येताना एक फलों के बड़े व्यापारी को देखा. उसके पास मीठे मीठे और रसीले अमृत थे. कुछ आम भी थे, कुछ कंदे थे. चलो चलो जाके सेवन करते हैं. मित्रा, पण माझ्याकडे हे सगळं घ्यायला मुद्रा नाही, माझ्याकडेही नाही. तुम्हारे माता पिता ने रखे होंगे, निकालना. अरे पर वो तो अंध है, त्यांना काही समजणार नाही. म्हणजे चोरी करायची नाही नाही, हे तर आपल्यालाच फसवण्यासारखं काम आहे. नाही, मग आपण तिथे जाऊ आणि व्यापाराचं लक्ष नसताना गपचूप खाऊ. मित्रा, तुझं नाव आदर्श आहे, हे तुझ्या नावाला अनुरूप नाही. श्रावण बाळा, कोण आहे? कोणाशी बोलतोयस? मित्र आदर्श आला आहे. श्रावण बाळा, मग त्याला आत बोलव. प्रणाम माता, प्रणाम पिता. आदर्श बाळा, ये बस. माता पिता कसे आहेत? छान आहेत, सुखरूप आहेत माते. हे माता, हे पिता, आदर्श म्हणतो आहे की गावात एक मोठा फळांचा व्यापारी आला आहे, तर आपण काही त्यातले फळ खरेदी करूया का? वा श्रावण बाळा, काही मुद्रा धान्यामध्ये ठेवल्या आहेत, त्या घे आणि तुम्हाला आवडतील ती फळे घेऊन या. जशी आज्ञा पिताश्री. आदर्श बाळा, श्रावण बाळ आमच्याकडे कधीही काहीच मागणार नाही. त्याच्यासारखा पुत्र मिळाला, आम्ही धन्य झालो. पण आम्ही आमच्या अंधत्वाचे ओझे त्याच्या खांद्यावर दिले आहे. आम्ही येतो. अरे जरा ते बघ आणि विचार कर. आणि हो, ते तुझ्या पॅरेंटची साईन घेऊन येशील त्याच्यावर. गेला ना फेकतो. गेला ना पडतो. समजत नाहीये. आधी तू चल, लवकर चल, बर्गर खा. नाही नाही नको. अरे काय झालं? रिपोर्ट कार्ड दिलंय. हे तर सगळ्यांनाच देतात. हे बघ, माझे सायन्सचे मार्क बघ. माझे डॅडी मला MS करण्यासाठी US ला पाठवणार आहे. हो, असे मार्क्स आपण आता क्लास लावतील, एक्स्ट्रा लेक्चर घेतील आणि घरचा अभ्यास तो वेगळाच. मग तू कर ना साईन. मी? हो. नाही नको. काय अभ्यास? पण कोणाला समजलं तर समजलं, पण नाही समजलं तर तू वाचलास. मग करतोच. गुड बॉय. ठीक आहे. अरे गोलमाल है भाई, सब गोलमाल है. काय झालं? गोलमाल है भाई, सब गोलमाल है. तू आवाज ऐकलास का? काही आवाज येत नाहीये. तू साईन कर.
भाई सब गोलमाल है। हर संगती संगत औषध. बाबांना आवडतं सायन्स, आईला आवडतं मॅथ्स. सगळ्यांची आवडतीचे विषय वेगळे. अहो विषयांवरनं आठवलं, जशी आपली शाळा भरते ना तशी पक्षी आणि प्राण्यांची शाळा भरली एकदा. जसे आपल्याकडे विषय तसेच त्यांच्याकडे विषय. त्यांचे 3 महत्वाचे विषय: उडणे, पोहणे, धावणे. मग त्या पक्ष्या प्राण्यांच्या शाळेत पहिला पक्षी बदक नावाचा आला. शिक्षक म्हणाले, आमच्याकडे 3 महत्वाचे विषय: उडणे, पोहणे, धावणे. बदक म्हणाला, पोहण्यात मी उत्तम, धावणं जरा केलं तर जमेल, पण उडण्याचं काय? नाही ना, तो नैसर्गिक गुणच नाही ना माझ्यात. शिक्षक म्हणाले, डिग्री हवी असेल तर पास व्हावंच लागेल, पर्याय नाही. डबी ठेवलेली चालणार नाही, परीक्षा तुलाच द्यावी लागेल. अरे कळे ना त्या बदकाने, या गुन्ह्याची रीत पद्धत, शाळेत जावंच लागतं, त्या विषयाचा अभ्यास करावाच लागतो, डिग्री घ्यावीच लागते तर नोकरी. शेवटी घेतली त्या बदकाने ऍडमिशन. शिक्षक म्हणाले, आम्ही आहोत ना, क्लास घेऊ, कोचिंग घेऊ, सराव करू, सो डोंट वरी. तिकडच्या एका शिक्षकाने त्याला सल्ला दिला, पोहणे तुझे सगळ्यात उत्तम विषय ना, मग तो जरा बाजूला कर. आता काय जमत नाही बरं तुला? धावण्याची प्रॅक्टिस कर, उडण्याचा सराव कर, तो विषय सुटणार आहे, बाकीच्या विषयांकडे लक्ष दे बस. अहो ते मग रात्रंदिवस धावायला लागलं. धावून इतकं जमायचं की उडणे त्याला जमेच नाही, ते खालीच पडायचं. वर्षभराने परीक्षा आली. परीक्षेला तो बसला, कसा तो धावण्यात पास झाला. वर्षभर पोहण्याचा सराव नाही, त्याच्यामुळे शिक्षकांनी त्याला वर चढवलं आणि उडण्यात नापास, फेल. असे कितीतरी बदकं आपण तयार करत असतो. श्रावण इकडे. येस मॅम. कुठे जात होतास? पाणी भरायला चालले. तुला तुझे सायन्सचे मार्क्स माहिती आहेत ना? हो माहिती. आणि ते तू तुझ्या पॅरेंट्सना दाखवलेस? समजलं, पण नाही समजलं तर तू वाचलास. बरं तू सायन्सच्या क्लासमध्ये पण नसतोस, कुठे असतोस? मॅम मी अरे बोल पटपट. मॅम मी लायब्ररीत वाचत बसलेलो असतो. वाचत बसलेला असतोस? काय वाचतोस बरं? मॅम मी हिस्ट्री वाचतो. हिस्ट्री? आणि मग सायन्सचं काय? मॅम मला ना सायन्स समजत नाही. तुम्ही जे शिकवतात ना, स्कल, बॉडी पार्ट्स, मायक्रो ऑर्गॅनिझम, हे सगळं माझ्या डोक्यावर येऊन जातं. सायन्स खूप बोरिंग आहे. अच्छा, म्हणजे मी नाही शिकवत. शट अप. आर दीज युअर मॅनर्स? हे शिकवलं ना तुला तुझ्या पालकांनी? यू आर जस्ट अ फेल्युअर. तू आयुष्यात काहीच नाही करू शकणार आहेस. पुन्हा जर असं करत राहिलास ना, शाळेतून काढून टाकेन. उद्या तुझ्या पालकांना घेऊन येशील. जा आता. नॉनसेन्स. शिक्षकांनी बाळ श्रावणावर शब्दवेदी बाण चालवला. परमेश्वरा. माहितीयेत का? अहो त्याने तुमची खोटी साईन केली. श्रावणने कॅपीला टाकीत ढकललं. गेले
हिस्ट्रीचा अभ्यासक व्हायचं होतं ना, त्यासाठी तरी तुला स्कूलला जावंच लागेल ना रे बाळा. नाही, मला काहीच नाही करायचं. मला काही करताच येत नाही. मला फुटबॉल पण खेळता येत नाही. मी पापुडे कुठले ती खोटी साईड पण मीच केलेली. मी फेल आहे. मला काही करताच येत नाही. मला काहीच नाही करायचं. नक्की आपलंच काहीतरी चुकलं असणार. हे काय होऊन बसलंय मला तर काहीच कळत नाही. माझं डोकंच काम करत नाहीये. आपण त्याला सगळ्या गोष्टी पुरवत गेलो ना, म्हणून त्याचा कॉन्फिडन्स गेला असेल. नाही, असं हातावर हात धरून चालणार नाही. कॉन्फिडन्स नाही म्हणजे काय? त्याचा कॉन्फिडन्स परत आणावाच लागेल. त्याची भीती काढावीच लागेल. बदकानंतर त्या पक्ष्या प्राण्यांच्या शाळेत दुसरा पक्षी गरुड नावाचा आला. त्या गरुडाच्या पिल्लाने त्याच्या शिक्षकांना सांगितलं, सगळ्यात मोठी जी माझी शाळा आहे ती म्हणजे माझी आई आहे. ते म्हणाले, कसं काय? तो म्हणाला, जेव्हा मी जन्माला आलो, या सृष्टीत पहिला श्वास घेतला, माझी आई कोण आहे हे मी बघायला लागलो, तर तेवढ्याच माझ्या आईने माझ्यावर झडप घातली आणि मलाच जन्माला घातलेली माझी जन्मदात्री आई मला वाटत उंच 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 घेऊन गेली. मी तिला सांगत होतो, आत्ताच जन्माला आलो का? श्वास कसा यायचा मला माहित नाही, वाऱ्याचं काही कळत नाही, ऊन म्हणजे काय माहित नाही, सगळं समजत नाही. कुठे घेऊन निघाले? उंच 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 घेऊन गेले आणि मला खाली सोडून दिलं. तो सट करून निघाली. कोसळत राहिलो. खाली बघितली तर जमीन होते, कडक होतं. आवडलो असतो, फुटलो असतो, संपलो असतो. फक्त एकदा आईकडे वर बघून म्हणालो, आई का गं? आणि खाली खाली येता येता अचानक मी माझे पंख हळूहळू बाहेर फैलावले आणि त्या वाऱ्यावर स्वार झालो. एक गिरकी घेतली आणि हिला वर बघून म्हणालो, आई उडणं जमलं गं. आई पोहणं जमलं गं. आई पोहणं जमलं. शाबास, गेली ना विधी. व्हेरी गुड. एक कौतुकाची थाप सुद्धा यशाचा मार्ग मोकळा करते. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. देशमुख सरांनी आपल्या समोर एक उत्तम प्रेरणादायी असे व्याख्यान सादर केलं. देशमुख सर इतिहास अभ्यासक आहेत, लेखक आहेत, प्राध्यापक आहेत आणि विशेष म्हणजे ते आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. स्वागत करूया इतिहास अभ्यासक, लेखक, प्राध्यापक श्रावण देशमुख सरांचं. शाबास श्रावण, इतिहास अभ्यासक झालास, मला खूप छान वाटलं. थँक्यू मॅम. ग्रेट. थँक्यू सो. मला अजूनही आठवतंय, मी तुला ते सायन्सच्या लेक्चरला किती ओरडले होते. हो मॅम, मलाही आठवतंय. मुलांनो, 12वीत असताना सचिन तेंडुलकर इंग्रजी विषयात नापास झाला. पण आज त्याच इंग्रजीच्या पुस्तकात सचिन तेंडुलकरवर धडा आहे.
थँक्यू सो मच. जोरदार पुन्हा एकदा या मुलांसाठी टाळ्या उजवतात. त्याचबरोबर टिफिन बॉक्सच्या विद्यार्थ्यांना कृपया स्टेजवर घेऊन यावे. पेरेंट्स मनापासून धन्यवाद. आपण सर्वांनी या मुलांचं कौतुक केलं. या 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 चिमुकल्यांनो या. सर्वात पहिले मी इथं आमंत्रित करेल अतिशय सुंदर ज्यांनी या तिन्ही नाटकांना संगीत दिलं, मिलिंद फडके. जोरदार मिलिंद फडके सरांचं आपण इथं स्वागत करूया. थँक्यू बोलूया. त्यानंतर इतके सुंदर जे मेकअप जे केलेले आहेत, तर मी माणिक दादांना, माणिक काळे सरांना मी विनंती करतो त्यांनी इथं जरूर यावं. लाईट्स, अप्रतिम लाईट्समुळे सर्वात मजा आली. मी विनंती करतो विनोदजींना, विनोद राठोड यांना, त्यांनी आपण स्टेजवर यावं. जोरदार सर्वांसाठी टाळ्या उजावू द्या. विनोदजी नंतर आवडेल. त्याच्यानंतर आर्ट्स, त्याच्यानंतर नेपथ्य, हे सर्व सुखदा जोशी, मानसे भांडारकर, संदीप रत्नबारकी, रोहित पगारे यांना मी इथं सर्व यांना विनंती करतो. नेपथ्य माणिक दादा, माणिक कन्नडेजी, या सर्वांचा अप्रतिम, ज्यांचा जो माझा अतिशय बालपणीचा मित्र आहे तो म्हणजे विशाल जातेगावकर. हे पूर्ण कायद्याचं व्यवस्थापन ज्यांनी पाहिलं. विशाल आहे का? विशाल काका आहेत, काका आहे ना जातेगाव काका, ज्यांच्यामुळे म्हणजे यांनी असे बरेच जण घडवलेले आहेत. मी सुद्धा इथं असाच होतो आणि तेव्हा हे पूर्ण बघायचे. सो थँक्यू सो मच. पूर्ण मॅनेजमेंट ज्यांनी पाहिलं तर आमचे ताबी शेख, हेमाली दिदी, पल्लवी दिदी, भूषण सर, भावेश सर, सर्वांनी इथे यावं. त्याचबरोबर उत्तम फोटोग्राफ ज्यांनी काढले ते महेश बच्चा, वृषभ बालेराव, डान्स ज्यांनी बसवत जीत भैया, वृषाली दिदी, सर्वांनी इथे यावं. आणि एक नाव आता जोरदार टाळ्यांनी ते स्वागत करूया. लेखक दिग्दर्शक सुजित जोशी सरांचं. पूर्ण 3 महिने प्रचंड प्रॅक्टिस आणि या सगळ्यांमध्ये जे ऑलराऊंड सपोर्ट आम्हाला जो सातत्याने करतो ते म्हणजे आमची वैशाली दिया, अंकिता दिया आणि प्राजक्ता दिया. तिघांना मी इथं स्टेजवर आमंत्रित करतो. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. या तिघांच्या सहकार्यामुळे आणि सुजित दादांच्या पूर्ण मेहनतीमुळे हे सर्व इथं उपस्थित होत असतं. त्यामुळे आमचे ऑफिस बॉय सर्व त्यांनाही मी इथं बोलवेल. विकी भैया, थँक्यू सो मच. सो पेरेंट्स, बेसिकली आपला ड्रामा स्कूल आफ्टर स्कूल ऍक्टिव्हिटी ही काही शाळा नाहीये आणि या मुलांमध्ये, या चिमुकल्यांमध्ये आत्मविश्वास देणं हा अत्यंत आवश्यक आहे. आणि ही पिढ्यानपिढ्या आहेत. म्हणजे आज पहिल्यांदा काका इथं आहेत तर म्हणजे नाशिकमध्ये नाटकाची चळवळ जी जिवंत आहे ते काकांमुळे, यांच्या सर्वांमुळे आहे. मी चिमुकला असल्यापासून मी बालनाट्यात काम करत असताना त्यांचा मुलगा आणि आम्ही एकत्र काम करत आज आम्ही नाटक बसवत आहोत. पण असे लोक आहेत म्हणून असे विद्यार्थी घडत आहेत हे लक्षात ठेवा. सो थँक्यू. संपूर्ण टीमचे मनापासून मी इथे धन्यवाद देईल. मला आता तुम्हा सर्वांना टेन्शन आहे की आता परीक्षा पण आहे, पण मी जसं म्हटलं मी एक जो प्रोजेक्ट करतोय की मुलांचा अभ्यासातली मार्क हे आपोआप वाढतील कारण की तुमच्या टाळ्यांनी त्यांचा आत्मविश्वास वाढवला आहे. सो डेफिनेटली ते अभ्यासात एकदम पुढे जाणार आहेत. सो टिफिन बॉक्स असो, बक्षीस असो किंवा हे बाळ श्रावण असो. बाळ श्रावणचे किती नाटकं केले आपले? तुमचे 5-6 नाटकं यांचे झालेले आहेत. त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स आहे. मुलांना नाटक हे ऍक्टर साठी नाही तर तुम्हाला जर उत्तम डॉक्टर, उत्तम IITian, उत्तम सायंटिस्ट, उत्तम माणूस जर घडवायचा असेल तर त्याचा बेस हे स्टेज आहे. आम्ही सर्व त्याच्यामुळे घडलो. त्यामुळे मुलांना या प्रॅक्टिससाठी पाठवत जा. पुढच्या नाटकामध्ये सुद्धा यांना जरूर पाठवा. पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून धन्यवाद. डॉक्टर साहेब तुम्ही का आलात, तुम्ही या स्टेजवर आमच्या सर्व मुलांचं कौतुक आणि कसं वाटलं 2 मिनिटात जरूर तुमच्या प्रतिक्रिया द्या. डॉक्टर शेवाळे, नाशिकचे हार्ट स्पेशलिस्ट.
नमस्कार, गुड इव्हनिंग. अगदी अप्रतिम, स्पेलबाउंड आणि फ्लॉलेस परफॉर्मन्ससाठी सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स. एक गोष्ट मला सगळ्यात जास्त आवडली ते म्हणजे एकदम फ्लुएंट आणि फ्लॉलेस परफॉर्मन्स होता. कोणी अडखळलं नाही. कॉन्फिडेंटली अगदी संवाद फेक पासून त्यांचा अभिनय सर्वच वाखाणण्याजोगं होतं आणि त्याच्यामुळे त्यांची तयारी दर्शवत होती सर्वांचीच. अगदी अडल्ट नाटक आपण इथे बघतो त्याच धर्तीवर त्याच क्वालिटीची नाटकं आपण इकडे बघितली. प्रत्येकाचाच परफॉर्मन्स सुरेख होता. प्रत्येक जण एकदम स्मूथ होता. संवाद फेकापासूनच त्यांची प्रॅक्टिस पण चांगली होती. एकच गोष्ट मी सांगेल, आता सरांनी सांगितलं की ऍक्टिंग हा एक बेस आहे आणि त्याच्यावर तुम्ही पुढे घडता. तर मी कार्डिओलॉजिस्ट किंवा डॉक्टर झालो, परंतु काही काळासाठी मी पण शाळेत असताना अभिनय किंवा नाटकात मी खूप चांगला भाग घेतला होता आणि ते मला आज रिकलेक्ट झालं की अगदी मी 5वी 6वीत असल्यापासूनच असे काही रोल्स मी प्ले केले होते आणि त्यानंतर कदाचित ते राहून गेलं. आज मी परत त्या दुनियेत जाऊ शकलो आपल्या सर्वांमुळे. तर डेफिनेटली अभिनय किंवा नाटक हे तुम्हाला कॉन्फिडन्स देतं आणि त्या कॉन्फिडन्सच्या बेसिसवर तुम्ही पुढे सगळ्याच फील्ड्समध्ये कोणत्याही फील्डमध्ये पुढे जाऊ शकता आणि त्याच्या कॉन्फिडन्सची जी की आहे दॅट इज द स्टेज डेअरिंग, स्टेज कॉन्फिडन्स. आणि डेफिनेटली आय अग्री विथ सर की दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. थँक्यू सो मच. नाटक एक जगणं शिकवतो. तर आपण एक ग्रुप फोटो घेऊया. काय आपण सचिन प्रियांसाठी जोरदार टाळ्या देऊया. थँक्यू सो मच. आपण एक ग्रुप फोटो माहिती आहे आपली सर्व टीम येणार नाही प्रत्येक सर्व असे जवळ या, सगळे जवळ असे सगळ्यांचे चेहरे दिसले पाहिजे. मग तुम्ही थोडं खाली बसा आणि पालकांना टाळ्या थांबला नाही पाहिजे. जोरदार. येस, खाली आहे. एक ग्रुप फोटो घेऊया प्रेससाठी. ओके, बस खाली बस, काही प्रॉब्लेम. येस.